गेल्या 3-4 दिवसापासून नाशिक शहरामध्ये पावसाची रिमझिम चालू आहे. दरम्यान या रिमझिम चालणाऱ्या पावसामुळे पूर्ण रस्ते जे आहेत ते पूर्ण खराब झालेले आहेत. आपण उस्मानाबाद ते अमृतधाम चौफुली रस्ता, तसेच कारवाला सिग्नल व पेठ रोडचा सिग्नल हा रस्ता आपण या ठिकाणी बघू शकतो. संपूर्ण रस्ते हे खड्ड्यात गेलेले आहे आणि सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य झालेले आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा रस्ता आहे. या रस्त्याने मोठे मोठे कंटेनर या रस्त्याने येत असतात आणि ते गुजरात राज्याकडे जात असतात. म्हणजेच नाशिकवरून गुजरातकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि जवळच कांदा मार्केट आहे, त्याचप्रमाणे भाजीपाला मार्केट आहे आणि मोठी वाहतूक या रस्त्याने असते. दरम्यान या रस्त्याचे काम करणे महत्त्वाचे झालेले आहे. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याच्या अगोदर जी कामे केली जातात त्यामध्ये या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे बुजवले होते, परंतु ही निकृष्ट दर्जाचे खड्डे बुजवल्यामुळे ती या थोड्या झालेल्या पावसामध्ये देखील पूर्णपणे हे खड्डे मोठे मोठे झालेले आहे आणि पावसाचं पाणी या खड्ड्यामध्ये साचल्यानंतर या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनं या ठिकाणी आढळतात. अनेक वाहने नादुरुस्त देखील झालेले आहे. हा बघा, गेल्या 15 दिवसापूर्वी हा जो मधला पट्टा आहे या रस्त्याचं काम केलेलं होतं, परंतु या रस्त्यावरचं डांबर आणि खडी याची मेळ न बसल्याने पूर्णपणे या रस्त्यावरती जी खडी आहे ती मोकळी झालेली आहे आणि यावर देखील नागरिक घसरून पडत आहे. दरम्यान अतिशय बिकट अशी परिस्थिती सध्या या रस्त्याची झालेली आहे. नाशिक महानगरपालिकेतर्फे ही खड्डे पाऊस उघडतात चांगल्या पद्धतीने बुजवण्याची मागणी वाहनधारक करत आहे. मागील वर्षी ह्याच रस्त्याला एका शिक्षकाने आपला प्राण गमावला होता. दरम्यान आता तरी हा रस्ता लवकरात लवकर चांगला करावा अशी मागणी पेठ रोड तसेच अमृतधाम चौफुली इत्यादी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे. नाशिक शहराला तसेच गुजरात राज्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. नागरिकांचे वाहने खराब होत आहे. दरम्यान मेंटेनन्सचा खर्च वाढला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांचे मनके देखील खराब होत आहेत. त्यामुळे दवाखान्याच्या चक्रा वाढलेल्या आहे. दरम्यान नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक